देशमुख मला त्यांना विनंती करतो, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी मी त्यांना विनंती करतो. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. आपण संघटनेकडनं आर्थिक मदत देतोय, त्यांचे परिवार आलेले आहेत, तर मी मालकांना विनंती करतो त्यांना स्फूर्त करावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालक, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी नगरसेवक संजय कोळीजी, शिवानंद पाटीलजी, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष माननीय राहुल गुमुले साहेब, राज्य सचिव दीपक अडकमोल साहेब, उपाध्यक्ष गुलपराज काजी साहेब, राज्य मीडिया आणि प्रशासकीय कामकाज विभाग प्रमुख पाहणारे माननीय गणेश वेळापुरे साहेब, आणि या पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख यासिन उमरानी साहेब, आणि पश्चिम महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख सौ पूनम पुरी गोसावी मॅडम, आणि माननीय सूरज हिरे जम्मा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विभागीय संपर्क शुभांगी मॅडम, डिसूजा सर, आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यासपीठ. आजचा आपला जो कार्यक्रम आहे, सर्व सेल्स विक्री प्रतिनिधींना एकत्रित करून आपण या महाराष्ट्र राज्य विविध विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशन तर्फे मिळणारा जो मदत आहे तो आपण सोलापूर जिल्ह्यापासून आपण सुरुवात करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या ह्या वर्षी 2025-2026 एक वर्षासाठी आपण पदाधिकारी निवड झालेला आहे. तर सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण मान सन्मान सत्कार सोहळा आणि त्यांना नियुक्तीपत्र आपण आपल्या या विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे त्यांना नियुक्तीपत्र देणार आहे. आणि तसेच आपला जो नियोजन आहे की सोलापूरपासून आपली सुरुवात आहे. माझी पण एक खूप मोठी जबाबदारी आता माझ्यावर आहे, महाराष्ट्राच्या संपर्क प्रमुख आणि विशेष सल्लागार म्हणून. आपण आज सोलापूरपासून आपण सुरुवात करतोय. खूप चांगला प्रतिसाद आपल्याला प्रतिनिधींकडून मिळतोय. श्रीनिवास चन्नपट्टणमचा अचानक निधन झालं आणि त्या परिवाराला आपण जवळजवळ 81,000 रुपये आपल्या प्रतिनिधींचा सर्वांनी 200, 300, 500 गोळा करून आपण 81,000 रुपये दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अभिमानाची गोष्ट सांगतो की आपण कोणालाही जबरदस्ती केलेलं नाही. प्रत्येक प्रतिनिधी किंवा बाबा आम्ही सर्वांना आमच्या सर्व प्रतिनिधी माझे सहकार्याने आम्ही सांगितलं होतं की बाबा एक फक्त मेसेज टाका. एक मेसेजवर 81,000 रुपये गोळा झाले साहेब. नॉट ए जोक. मी सर्व विक्री प्रतिनिधींचं जोरात टाळ्या वाजून स्वागत करा. या 81,000 वरनं आपल्याला वाटतं की आपल्या युनिटीमध्ये किती दम आहे. आपल्या या सोलापूर म्हणजे शोलापूर. ये शोलापूर बोले तो ये आग की गांव है. शोला है शोला बोले तो इसको ऐसा कुछ भी बोलने से पहले ही आदमी गरम हो जाता. तर 81,000 रुपये आपण त्यांच्या मुलीच्या नावाने आपण दाम दुपटमध्ये ठेवलेला आहे. तर त्यांच्या येणारा त्यांच्या परिवारासाठी खूप मोठा मदत आहे. नेक्स्ट मिस्टर पंडित गुरव म्हणून आपल्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह होता. त्याचं ॲक्सिडेंटली डेथ झाला आणि त्या परिवाराला आपण त्यावेळी 21,500 रुपये दिला होता. रिसेंटली आपण गेल्या महिन्यामध्येच ते पण त्यांच्या मुलीच्या नावानेच आपण दाम दुप्पट दिलं होतं. जाताना 7.5-8 महिन्यामध्ये दुप्पट झाला. त्यांना आपण 42,000 रुपयाचा चेक त्यांना आपण सुपूर्द केलेला आहे. आणि
अभिमानाची गोष्ट असं आहे, ज्या वेळेला पंडित गुरव हॉस्पिटलमध्ये होते, जवळजवळ त्यांचं हॉस्पिटलचं 35 ते 40 हजार रुपये खर्च आपण माफ करायला लावलो. ह्याच्यामध्ये आपल्या सोलापुरातील महत्त्वाचे जे सामाजिक संघटना आहे, आपली ताकद आहे. आपल्या सोलापूर सेल्स ग्रुपचं ताकद बघून हॉस्पिटल, कोणीही हॉस्पिटल बिल माफ करत नाही साहेब. ज्या वेळेला आपल्यासाठी सर्व लोक धावून आले आणि ते म्हणले साहेब तुमचं बिल माफ, इसको बोलते युनिटी. 35,000 रुपये बिल माफ झाला. आणि ह्याच्यानंतर सुद्धा देखील त्यांचं पोझिशन असं होतं, मैतीला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. तर आपल्या सेल्स प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण जवळजवळ त्यांना 10 ते 11,000 रुपये गोळा करून त्यांना मैतीचं खर्च आणि प्लस त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आपण त्यांना 11,000 रुपये त्यावेळेला दिलेलं आहे. हे युनिटी आहे. सोलापूर विक्री प्रतिनिधीचं युनिटी साहेब, मला अभिमानाने सांगा वाटतंय. मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, पण सोलापूरमध्ये जी ताकद आहे ते कुठेही नाही आहे, भारतात कुठेही नाही आहे. मिस्टर बालचंद्र पगडाल माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलेला माणूस होता. 10 वर्ष त्यांनी आपल्या सोलापूर सेल्ससाठी त्यांनी सचिव म्हणून काम केला. सचिव म्हणून फक्त काम केलं नाही, मी अध्यक्ष होतो. त्यांनी म्हणलं साहेब तुम्ही फक्त पुढवा, मी सगळं काम करतो. मला एकही काम न सांगता माझ्या खांद्याला खांदा लावलेला माणूस आज आपल्यामध्ये नाही आहे. तर आपण त्यांच्या सर्वांचं एक श्रद्धांजली पण आपण वाहणार आहोत. त्यांच्याही असं त्यांचं अचानक निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासाठी आपण फुल नाही फुलाची पाकळी, आपण एक 22,000 रुपये त्यांना निधी आपल्या या विक्री प्रतिनिधींच्या सर्वांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपण गोळा करून, कोण 200-500 त्यांनाही आपण 22,000 रुपये दिलेले. आणि एवढं 22,000 देऊन आपण सोडलेलं नाही. त्या ताईंना आम्ही सांगितलो, ताई तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त एक हाक मारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक प्रतिनिधी तुमच्या दारात उभा राहील. एवढं आपण त्या लोकांना ग्वाही दिले. आणि अक्षरशः ताई त्या दिवशी भाऊक झाले की ते म्हणले की भाऊ तुम्ही आमचं म्हणजे आम्ही गेलो होतो, जवळजवळ प्रतिनिधी 5-6 जण होते माझ्यासोबत, बऱ्याच आमच्या या सोलापूर जिल्ह्यातील प्रतिनिधी होते आणि तिथलं नगरसेवक होतं. म्हटलं साहेब मी पहिली संघटना बघू लागलो की तुम्ही तात्काळ निधी एवढं कसं काय म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही निधी कसं काय गोळा करता. साहेब म्हटलं आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर कुणाचंही निधन झाल्यानंतर आम्ही एक मेसेज टाकतो आणि विदिन 2 डेजमध्ये आम्ही निधी गोळा करतो. त्याने म्हटलं वाह व्हेरी गुड. म्हणले महानगरपालिकेचे मी नगरसेवक होऊन सुद्धा मी काम करू शकत नाही, एवढं 20-22,000 रुपये गोळा 2 दिवसामध्ये आपण करतोय. हे आपली युनिटी आहे. सोलापूर सेल्स विक्री प्रतिनिधी संघटने माध्यमातून आपण आत्तापर्यंत केलेलं मदत म्हणजे जवळजवळ आपण गेल्या 20-25 वर्षापासून आपल्या या सोलापूर जिल्ह्याचा आपण सेल्स माध्यमातून आपण जे ॲक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये ओंकार योगेश धोकटे म्हणून आपल्याकडे एक प्रतिनिधी होता. त्याच्या मुलाचं ऑपरेशन झाला, त्यावेळेला आपण प्रधानमंत्री निधीतून आपण त्यांना 1 लाख रुपये मिळून दिलाय. तसेच आता तुम्हाला मी सांगितलं पंडित गुरव वारल्यानंतर त्यांनाही आपण जवळजवळ 22,000 रुपये त्यांच्या मुलीच्या नावाने आपण एफडी केलं होतं आणि त्यांना ते 43,000 रुपये मिळाला. आणि त्याच्यानंतर सनी दामजी म्हणून आपल्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह होता, त्याचाही अशा अचानक बोलल्यानंतर त्यांनाही आपण एक इन्शुरन्स पॉलिसी दिली होती 100 लोकांना. त्या इन्शुरन्स पॉलिसीमधून त्यांना पैसे मिळाला आणि प्लस कंपनीकडनं सुद्धा त्यांना क्लेम मिळून दिलो आपण. त्यानंतर मिस्टर अजय जिल्हा ही इज व्हेरी माय क्लोज फ्रेंड. आपल्या या सोलापूर सेल्स प्रतिनिधीचं त्यांनी आपल्या संघटनेचं उपाध्यक्ष म्हणून जवळजवळ 10 वर्ष काम केले. तो आपल्यात नाही आता. आणि त्यांच्या घरी जाऊन आपण आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांनाही आपण जवळजवळ 22,000 रुपये दिलो. आणि आपण ज्या वेळेला इन्शुरन्स काढलो होतो त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून सुद्धा त्यांना 50,000 रुपये त्यांना पैसे मिळालेले आहे. आणि तसेच बालचंद्र पगडान साहेबांना तुम्हाला मी आता दिलो, श्रीनिवास चन्नपट्टणाचं पण आपण दिलं. आता ते फोटो आपण सर्वांचा दाखवू शकत नाही, जे मेन इम्पॉर्टंट आहे तेवढे 1-2-3 आमच्याकडे जे अवेलेबल आहे फोटो सगळं आहे, सगळा फोटो आपण दाखवू शकत नाही. प्रूफ म्हणून आपण 1-3 फोटो दाखवलो. त्याच्यानंतर प्रवीण बेजचं माहिती दिली तुम्हाला. आणि आत्ताच जस्ट रिसेंटली 1-2 महिन्यापूर्वी व्यंकटेश शिंदे म्हणून एक आपल्याकडे माणूस होता, तो एक्सपायर्ड झाला. आणि एक्सपायर्ड झाल्यानंतर ते म्हणले की ॲक्च्युअली आपलं प्रतिनिधीच आहे, सोलापूरचंच प्रतिनिधी आहे. त्यांचा साहेबांचा फोन आला, सर बघा आपल्या या प्रतिनिधीसाठी तुम्ही काय करू शकता का. आपले स्वामी साहेब त्यांचे जवळचे मित्र होते, व्यंकटेश लक्ष्मापूर, त्यांचा फोन आला की बाबा असंच करायचं. मी म्हटलं एक मेसेज टाका, जे पैसे जमा होईल. आपण आता गेल्या 1 महिन्यामध्ये 11,000 रुपये त्यांना आपण मदत आत्ता आपण गोळा केलं आणि त्यांच्या आज परिवाराला आपण बोलवलेलं आहे. आपण मालकांचं असते त्यांचाही निधी आपण त्यांना सपोर्ट करणार. पण काय करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये, आपण काय करणार आहोत आणि आपण आपल्या या सेल्स बांधवासाठी काय करायला पाहिजे त्याच्या सर्व माहिती आपण तुम्हाला देणार आहे. जवळजवळ आजचाच पोझिशन जर मध्ये बघितलं आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या या संघटनेच्या माध्यमातून आत्ता ॲज ऑन टुडे 36 जिल्हे म्हणजे जे जुने जिल्हे 36 जिल्हे, आता भरपूर जिल्हे वाढलेले आहेत.
या 36 जिल्ह्यातून आपल्या या विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून मुंबईपासून नागपूरपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर पूर्ण म्हणजे अख्खा पूर्ण विदर्भपर्यंत आपण प्रत्येक जिल्ह्याला जाऊन प्रत्येक त्या जिल्ह्यामध्ये जे असोसिएशन आहे त्या असोसिएशनला भेटून किंवा एखादा ग्रुप असेल त्या ग्रुपला भेटून सर्वांना एकत्रित करून आपण या महाराष्ट्र राज्याच्या या विक्री असोसिएशन वेलफेअरचा आपण सभासद करायला सांगतो. आता सभासद व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सभासद आपल्याकडं फ्री ऑफ कॉस्ट आहे. देर इज नो एनी अमाऊंट. आपल्याकडे आता सध्या फक्त सभासद पाहिजे. सभासद का पाहिजे? तुम्हाला शासनाला आता मी शासनाबद्दल मी थोडं 2 गोष्ट बोलतो का शासनाचे लोक अजून येणार आहेत. शासनाला आपल्याला वाकवायचं आहे. आपण 100-200 लोक मिळून आपण शासनाला वाकवू शकत नाही साहेब. सोलापुरातले 200 लोक वाकवू शकत नाही. ज्या वेळेला महाराष्ट्रातील 5000 लोक आपण एकत्रित देऊ आपण जे म्हणाल ते शासनात काम करायला लावू. तुम्हाला 100% गॅरंटी देतो. आता या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या पूर्ण 36 जिल्हे मिळून मला वाटते 3 ते 3.5 सभासद लोक आहेत. आमचं आता खूप म्हणजे दिवस रात्र मेहनत करून आपण प्रत्येक जिल्ह्याला आपण पोहोचणार आहोत. आणि सगळ्यात गर्वाने सांगतो सोलापूरचा हा कार्यक्रम ह्याच्या अगोदर सुद्धा मला वाटतं दीपक सर राहुल सर आपने किया होगा सातारा सांगली कोल्हापूर. तर मी त्यांना एक ज्या वेळेला माझी संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्याने विशेष सल्लागार म्हणून ज्या वेळेला त्या असोसिएशनमध्ये माझी निवड झाल्यानंतर त्यांना मी शब्द दिला साहेब महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येकमध्ये जिल्ह्यामध्ये जाऊया. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागरूक करायचं काम करूया. अवेअरनेस क्रिएट करायचं आपण काम करूया. जेणेकरून प्रत्येक प्रतिनिधी आपल्या या संघटनेला जोडायला पाहिजे. त्याचं महत्त्व सांगून देऊ आपण की बाबा तुम्ही असोसिएशनला तुम्ही जर जुळून राहिलं तर तुमचा फायदा काय. लॉस तर अजिबातच नाही पण आपल्या फायदाच फायदा आहे. आता महाराष्ट्रामध्ये नाही सगळीकडे आपल्या या महाराष्ट्रामध्ये 340 महामंडळ आहेत. 340 महामंडळ आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बांधकाम मजूर आला वकील आला डॉक्टर आला भरपूर लोक आहेत. त्यांचं महामंडळ आहे. महामंडळ म्हणजे त्या लोकांना शासनाकडून प्रशासनाकडून शासकीय निधी मिळतो. शासकीय निधी मिळतो म्हणजे एकाला काय झालं असं आपण म्हणतो. आता आपल्या या सोलापूरच्या सेल्सच्या माध्यमातून आपण एवढं मदत करू शकतो. जर ज्या वेळेला आपल्याला शासनाकडून जर आपल्याला निधी मिळाला तर आपण आपल्या माणसासाठी काय करणार. भरपूर गोष्टी करू शकतो. म्हणून आपल्याकडे एकत्रित येण्याचं फार गरज आहे. प्रत्येकांना आम्ही सांगतो की बाबा तुम्ही कोणी असू दे. आज गेल्या 15 दिवसापासून आमच्या या सोलापूरच्या जे टीम दिवस रात्र मेहनत करतात. मी त्यांच्याबरोबर आहे. खूप जवळून बघतात आणि प्रत्येकांना काम करायची इच्छा आहे. सर मला काहीतरी करायचं आहे. सर आपण सेल्स प्रतिनिधीसाठी काहीतरी करू का की सेल्स प्रतिनिधीचं जो जीवन आहे सेल्स प्रतिनिधीचं जो लाईफ आहे प्रत्येक माणूस माझ्यापासून प्रत्येक माणूस समजा कोण SR असेल कोण DSR असेल कोण ASM असेल कोण SO असेल कोण मॅनेजर असेल कोण RSM असेल ZSM असेल जनरल मॅनेजर जरी असला तर साहेब प्रत्येक माणसाचा ते एकच आहे आपलं जॉब सिक्युरिटी नाही आहे का. आपला जॉब सिक्युरिटी नाही. आपण फ्राय होतो आणि 100 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकायला कोण विकते हो. आपणच विकतो. एका वस्तू मागं 900 रुपये प्रॉफिट कोण काढून देतो आपण. त्याचं मलाही कोण खातंय मालक डिस्ट्रीब्युटर सुपर स्टॉकिस्ट C&F डिजिटल मीडिया. इट्स ओके डिजिटल मीडिया आजच्या काळाची गरज आहे खर्च करू द्या. पण आपल्याला काय मिळत आहे आपलं लाईफ काय झिरो आहे. लाईफ आपला लाईफ पूर्ण झिरो आहे साहेब. बसलेला प्रत्येक प्रतिनिधींना आपलं म्हणजे बघा आज रोडवर आपण ज्या वेळेला ॲक्सिडेंट बघतो त्याच्यामध्ये 90% लोक विक्री प्रतिनिधींचा ॲक्सिडेंट झालेला मी पाहिलेल्या डोळ्याने. बरं ॲक्सिडेंट झाल्यानंतर कोण जाऊन येतो आपल्याला. डिस्ट्रीब्युटर लांब पडतो कंपनी लांब पडती सुपर स्टॉकिस्ट लांब पडती. तुम्हाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला असं कोणाचा फोन येतं का डिस्ट्रीब्युटर ए बाबा तुझा ॲक्सिडेंट झाला 10,000 रुपये घेऊन जा म्हणत नाही साहेब. कोणी म्हणत नाही. म्हणताय का आतापर्यंत तुम्हाला अनुभव सांगा कोण म्हणत असेल तर सांगा. ठीक आहे. आता त्याच्यातून एखादा माणसाचा प्रॉव्हिडंट फंड असेल एक 8-10 वर्षापासून एका कंपनीमध्ये जरी काम करत असेल एखादा कंपनी क्लेम देते ते पण रडून क्लेम देते.
100 लोकांना आपल्याला भांडावं लागतंय, खाली ASM पासून RSM पर्यंत आपल्याला जावं लागतंय, त्या माणसाबद्दल समजावून सांगावं लागतंय. हे काम मी जवळून पाहिलेलं आहे, जवळून आपल्या माणसासाठी केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, खूप खूप सांगावं लागतंय, साहेब तो माणूस एवढा तो म्हणजे ॲक्सिडेंट झालाय, त्याच्यासाठी काहीतरी करा. मग त्यावेळेला कंपनी म्हणते ठीक आहे साहेब, बघू आपण. काय लाईफ आहे आपलं? 0 लाईफ आहे. आपलं ऑफिस वगैरे आहे का? नाही. आपलं ऑफिस काय? हेडक्वार्टर. आपलं ऑफिस काय? डिस्ट्रीब्युटर प्लेस. ऑफिसमध्ये कोण बसतंय? साहेब लोक बसतात, कंपनीची माणसं बसतात. पण कंपनीला कमवून देणारा माणूस कोण आहे? आपण आहे. आणि सगळ्यात म्हणजे लॉस कुणाचा आहे? आपला लॉस आहे. आपण कंपनीला पैसे कमवून देतो, कंपनीने ज्या नजरेने आपल्याला बघायला पाहिजे, कंपनी आपल्याला त्या नजरेने बघत नाही. अरे वो क्या हेडक्वार्टर आहे, वो बैठा होगा, घर में रहा होगा. ज्या वेळेला आम्ही काम करायचं त्यावेळेला ते GPS तुमचं गुगल बिगल वगैरे काय नव्हतं. आता एवढं आधुनिक सध्या आता टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेलं आहे की आपल्या प्रत्येक सेल्स बांधव कुठल्या हेडक्वार्टरला आहे, तो घरी आहे का बाहेर आहे, मार्केटमध्ये हॉटेलमध्ये एक दिसते बघा. एवढं आपल्याला त्यांनी मागं लागून आपल्याकडनं काम करून घेतात, पण आपल्याला काय देतात का? देत नाही. बरं, एवढं करून आपलं जॉब सिक्युरिटी आहे का? बिलकुल नाही. तुम्हाला 10,000चं असेल तर 20,000 टार्गेट देतील. 20,000 जर टार्गेट झालं नाही, धक्काबुक्की करतील कंपनीतनं, आपल्याला हकालपट्टी करतील. अरे आपने टारगेट नहीं किया, आप रिजर्वेशन लेटर ले लो. इसको क्या लाइफ बोलते क्या? नहीं लाइफ आहे. आपला लाईफ 0 आहे. ज्या वेळेला आपण कंपनीचं एखादा कंपनीचा अपॉइंटमेंट लेटर हातात येतो, ज्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये लिहिलेलं असतंय यू विल ट्रान्सफर एनी प्लेस ऑफ इंडिया, आहे प्रत्येकांचा अपॉइंटमेंट लेटरमध्ये. म्हणजे काय आपलं लाईफ काय? म्हणजे आपण एकदम म्हणजे कटपुतली आहे. आपण कंपनी कसं म्हणते, डिस्ट्रीब्युटर कसं म्हणते, आपण नाचतो. पण आपल्याला काय मिळतं त्याच्यातून? काहीच मिळत नाही. मग त्याच्यासाठी आपल्या या सेल्स बांधवासाठी, आपल्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे एक चांगलं असोसिएशन, की जेणेकरून त्या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला शासनाकडून जेवढा होईल तेवढा फायदा करून घेता येईल ते घेऊ. पण आपल्याला त्याच्यासाठी सभासद नोंदणी करायचं फार अनिवार्य आहे. जोपर्यंत आपण सभासद होत नाही, आपल्या सोलापूरमध्ये मी बघतो आता लक्ष्मणपुरे साहेब ग्रुप चालवतात, आपल्या साईनाथ भीमर्ती चालवतात, की ग्रुपवर दिसतात 450-500 लोक. आज सोलापूरमध्ये FMCG सोडून, मी फक्त FMCG सेक्टरचं काम बोलतोय, आज FMCG सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत, हेल्थकेअर कंपनीमध्ये काम करणारे लोक आहेत, भरपूर कंपनी आहेत. हे सोडून आम्ही तर असं आव्हान केलेलं आहे, काल प्रेस नोट होता, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे हा जो वर्ग आहे हा पूर्ण डिफरंट वर्ग आहे. जसं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं असोसिएशन आहे, महाराष्ट्र सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह अँड असोसिएशन आहे. पण आपल्या त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या असोसिएशनमध्ये आपले लोक सामील नाही आहे. का सामील नाही आहे? आपण व्हाईट कॉलरवाले, आपण कुणाचं ऐकतच नाही, आपण कुणाचं ऐकतच नाही, आपण इंडिपेंडेंट आहे. आपल्याला काय वाटतं? कुछ नहीं हो जाएगा, चलो आज का आज चेंज हो गया तो चेंज हो गया, वो देखेंगे आपण. आपल्याकडे एवढं ताकद आहे, आपण काय पण करू शकतो, शून्यातून जग निर्माण करू शकतो. प्रतिनिधी म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. मी सांगतो, गर्वाने सांगतो, इथं जे बसलेले जे लोक आहेत ना, हे 100 पैकी फक्त 10% आहोत आपण. 10% त्या प्रतिनिधीमध्ये गट्स आहे, ताकद आहे, उन्हात उभारायची त्याची सहन करायची शक्ती आहे, गाडीवर फिरायची शक्ती आहे, टूर करायची शक्ती आहे. आपण फॅमिलीला किती वेळ देतो? आठवड्यातनं 1 दिवस, 6 दिवस कुणाला देतो? कंपनीला. 1 दिवस कुणाला देतो? फॅमिलीला. या सोलापूर जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी निवड आणि नियुक्त पत्र आत्ताच झालेलं आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. मला मनोगतसाठी वेळ खूप कमी आहे, मालकांना पण जायचं आहे, प्रत्येकांना थोडं बोलायचं आहे. सर्व माहिती आपल्याला मालक येण्याच्या अगोदर सगळं सेल्स बांधवांचं काय अडचण आहे आपण ऐकलेलं आहे. आता मी त्या गोष्टी अजिबात बोलणार नाही. आपल्या या सोलापूर सेल्सच्या माध्यमातून आपण 1995ला आपल्या या सेल्स ग्रुप म्हणून आपण सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही फक्त 5 लोक होतो. म्हणजे 1995 म्हणजे आज जवळजवळ 30 वर्षाची गोष्ट आहे. ज्या वेळेला 5 लोक होतो, एक तर सगळ्यात महत्त्व म्हणजे आपण व्हाईट कॉलर असल्यामुळे कोणी एकत्रित येत नव्हते. आम्ही चाय पे चर्चापासून आम्ही ग्रुप तयार केली पहिला 5. असं करत 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 सगळ्यांच्या डोक्यात आम्ही घातलं की बाबा सेल्सवाल्यांची संघटना पाहिजे, सेल्सवाल्यांची असोसिएशन पाहिजे. असं करत करत आम्हाला लागले 5 वर्ष. मग आम्ही 2000 साली एक आपण सोलापूर सेल्स ग्रुप म्हणून आपण एक संस्था स्थापना केलो. मग त्याच्यानंतर त्याचं रूपांतर 2001 मध्ये आपण रजिस्ट्रेशन केलो या सोलापूर सेल्स ग्रुपचं. की त्या संस्था रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या लोकांना काय काय फायदे अनेक आपण त्याच्यामध्ये आपण उपक्रम राबवलो. आपण इन्शुरन्सचं पॉलिसी आहे, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केलो आपण. हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आपण कामं केलो आणि बऱ्याच इन्शुरन्स पॉलिसी आपण आपल्या 100-150 लोक सभासदांना दिलो. असं करत करत आपल्या या गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो 5 लोकांचा जो ग्रुप होता, आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 500 लोकांचा ग्रुप आहे. खूप कठीण आहे, सर्व लोकांना एकत्रित आणणे खूप कठीण आहे. की आपल्या या सेल्स विक्रेते प्रतिनिधी एकतरी एकत्रित येत नाही, पण आपण सर्वांना एकत्रित आणून त्यांच्यासाठी एक चांगलं काम. आता कुणाला काय दिले काय नाही तर सगळ्यांना माहीत आहे. जो एक तर असा आहे की आपल्या सेल्स प्रतिनिधी असुरक्षित आहे साहेब, बिलकुल असुरक्षित आहे. सिक्युरिटी नाही. सकाळी उठून बॅग घेऊन जर गेला तो रिटर्न घरी येते की याची चिंता नाही. म्हणजे माहीत पण नसतं का आपण घरी रिटर्न येतो म्हणून. तर सेल्स प्रतिनिधींचं जो वाक्य आहे खूप अवघड आहे. म्हणजे आपण सँडविच होतो. म्हणजे आपण 100 रुपयाचं वस्तू आपण 1000 रुपयाला विकतो. 900 रुपये प्रॉफिट कंपनीला मिळतं आहे. 900 रुपयाचं प्रॉफिट कंपनीला कुणाला मिळतं आहे? आपल्या या सेल्स विक्री प्रतिनिधी 100 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकले म्हणून त्या प्रॉफिटमधनं त्या गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळतो. त्याच्यामध्ये कंपनी पैसे कमवते, गव्हर्नमेंट पैसे कमवते. मग ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या माणसाचं काय? आपण टपरीवर आहे. आपलं काय आपण कुणाला काही करू शकत नाही. सेल्स विक्री प्रतिनिधींचा जो त्रास आहे खूप अवघड आहे. म्हणजे आपण सकाळी बॅग घेऊन आपण संध्याकाळीपर्यंत आपण घरी जातो ह्याची पण गॅरंटी नसते. एक तर आपली ड्युटी असं असतं की आपलं कुठं ऑफिस नाही. घर म्हणजे आपलं ऑफिस, डिस्ट्रीब्युटरचं पॉईंट म्हणजे आपलं ऑफिस, C&F म्हणजे आपलं ऑफिस, स्टॉकिस्ट प्लेस म्हणजे आपलं ऑफिस आहे. ज्या वेळेला कंपनी बोलती महिन्यातनं एकदा मीटिंग करतो, परत कंपनी आपल्याला कामाला पाठवते. म्हणजे आपण असं झालं की आपल्या माध्यमातून 100 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकतो की त्याचं प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे, रेव्हेन्यू आहे, ते गव्हर्नमेंटला मिळतंय. गव्हर्नमेंटला कशाला मिळतंय? गव्हर्नमेंटनी प्रत्येक डिस्ट्रीब्युटर कंपनीला एवढं प्रेशर आणतंय की तुम्ही GST भरायलाच पाहिजे. हे सुद्धा गव्हर्नमेंटच सांगतंय. मग मला या माध्यमातून असं म्हणायचं आहे की आज आपण एवढं काम करतो, कंपनीसाठी काम करतो की आपण लोकांचा फायदा करतो. आपला फायदा आपण काही बघत नाही आणि आपली जॉब सिक्युरिटी बिलकुल नाही. आता मी सर यायच्या अगोदर सगळं माहिती तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे 70% लोक आपल्याकडं, फक्त एक 10% लोक कंपनीचं पेरोलवर काम करतात. बाकी सोडल्यानंतर कोण डिस्ट्रीब्युटर प्लेसला काम करतो, कोण कॉन्ट्रॅक्ट बेसला काम करतो, कोण थर्ड पार्टी बेसला काम करतो. बिलकुल आपलं काही म्हणजे त्याचं बेसच नाही. आणि कंपनी आपल्याला असं काम करून घेते ना. आणि कंपनी साहेब ज्या आपल्या सेल्समध्ये की एक व्याख्या असा आहे की कंपनी डिस्ट्रीब्युटर आणि सेल्स विक्री प्रतिनिधी ह्या तिघामध्ये सेल्स विक्री प्रतिनिधी पूर्ण फ्राय होऊन जातो. ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर काय चुकला, सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला शिवाय घालतो. कंपनी टार्गेट झाली नाही, कंपनी काढून टाकते. मग आपलं काय म्हणजे एक सेल्स प्रतिनिधी म्हणून फक्त केवळ एवढंच असं आहे की आपल्या या व्हाईट कॉलरवाल्यामध्ये की शून्यातून जग निर्माण करायचा आपल्याकडे ताकद आहे म्हणून आपण जगतो. पण आपण असं किती वर्ष जगणार? पण आपल्या पाठीमागं काहीतरी पाहिजे ना. आपल्या मागं काहीतरी भक्कम पाहिजे. शासनाचं आपल्याकडे काहीतरी आहे. आज आपण बघता 340 महामंडळ आपल्याकडे आहेत.
म्हणजे बांधकाम मजूरपासून कोण वकिलांची महामंडळ आहे, MR लोकांची महामंडळ आहे, मजदूर लोकांची महामंडळ आहे, रेल्वेमध्ये काम करणाऱ्या लोकांची महामंडळ आहे, पत्रकार लोकांची महामंडळ आहे. पण आपलं महामंडळ नाहीच आहे. आपलं महामंडळ म्हणजे आपणच. म्हणजे आपण जे कमवलं ठीक आहे, नाही कमवलं घरी बसायचं. म्हणजे आपलं काय बेसच नाही बिलकुल. म्हणजे तिकडून वरून कंपनी प्रेशर करते, इकडं डिस्ट्रीब्युटर प्रेशर करतो. एवढं सगळं काम करून परत घराचा सगळा व्याप. माझा नवरा सकाळी गेले की संध्याकाळीपर्यंत कुठं जातो ते पण पत्ता नसतंय. आणि साहेब आजकाल असं झालेलं आहे, आम्ही आता मला जवळजवळ 35 वर्षाचा अनुभव आहे. सुरुवातीला जे 10-15 वर्षाचा जो काळ होता त्यावेळेला प्रत्येक प्रतिनिधीवर कंपनी विश्वास ठेवून काम करून घेत होती. पण आज असं नाही. आज टेक्नॉलॉजी वाढलंय. कंपनी GPS द्वारे प्रत्येक माणसाचं लोकेशन घेते, कामं करून घेते आपल्याकडनं, पण पैसे देत नाही. आणि टार्गेट पण असं देतो ना, ज्या माणसाची कॅपॅसिटी 1000 पॅकेट असते त्या माणसाला देतानाच 2000 पॅकेटचं टार्गेट देतात. आता ते मला वाटतं हे करोनानंतर तर बऱ्याच कंपनीचा रोलच पूर्ण चेंज झालेला आहे की टार्गेट फक्त कंपनी काय विचार करते, ह्या माणसाला आपण 30,000 पगार देतो, त्या माणसांकडनं पहिला आपण 1 लाख रुपये काढायचं. 1 लाख रुपये काढल्यानंतर त्या माणसाला 30,000 द्यायचं. बिलकुल काही सिक्युरिटी नाही. जसं आपण बाकीच्या लोकांचं आपण सिक्युरिटी म्हणतो, गव्हर्नमेंट लोकांचं वगैरे भरपूर आहे. म्हणजे एकदम ते लोक 365 मध्ये 165 दिवस सुट्टी घेऊन बाकीच्या 200 दिवसामध्ये सगळं ते लोक पगार घेतात. पण आपलं असं आहे की आपण बिलकुल काम केल्याशिवाय आपल्याला कंपनी पैसे देत नाही. 20 वर्षापासून निवडून आलेले आपल्याला लोकप्रिय आमदार आहे. सरांना माझी विनंती आहे की आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्ता सांगितलं आकडा, जवळजवळ 500 लोक विविध क्षेत्रामध्ये काम करतात. म्हणजे कोण वेगळ्या कंपनीमध्ये वस्तूसाठी काम करतो. म्हणजे जे आता कंपनीचे जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी लागणाऱ्या वस्तू म्हणजे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. जोपर्यंत आपण माल विकत नाही तोपर्यंत समोरच्या माणसाचं पोटच भरत नाही. मग सरांना माझी अशी एक विनंती आहे, जसं आपल्या या सर्व जे 340 महामंडळ आहे त्या लोकांना सुविधा आहे, वकिलांचं आहे, मजदूर लोकांचं आहे, कामगार लोकांचं आहे, डॉक्टर लोकांचं आहे, पत्रकार लोकांचं आहे, तसं आपल्या या विक्री प्रतिनिधीसाठी महामंडळाकडून आपलं एक महामंडळ आपण पहिला करायला पाहिजे. पहिली आपली एक महामंडळ नाही. आपल्या या महाराष्ट्रात काम करणारे विक्री प्रतिनिधींचं एक महामंडळ स्थापन करून त्या लोकांचं पाठीमागे आपण भक्कम उभारून आपल्याला न्याय द्यावा, एवढंच मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या संघटनेचे सचिव राज्याचे दीपक अडकमोल साहेब यांनी मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय उपस्थित व्यासपीठ, जास्त वेळ झालेला आहे. शॉर्टकटमध्ये फक्त इतकं बोलणार मी, जसं श्रीकांत सरांनी आपल्याला माहिती दिली आहे की भाजीपालेवालेपासून पत्रकार, डॉक्टर, वकील सर्व विभागाचे स्वतंत्र विकास महामंडळ आहे. फक्त विक्री करणारे जे वेगळ्या कंपनीचे लोक आहेत जे एकत्रित कधीही नाही आले, आता खूप मला वाटतं 25-30 वर्षानंतर सगळं एकत्रित येऊन काहीतरी चांगलं करण्याची इच्छा ठेवतात, पण त्यांना पाठिंबा हवे. त्यासाठी स्वतंत्र विक्री कर्मचारी विकास महामंडळाची स्थापना केली जायला पाहिजे आणि त्याच्यावरती शासकीय अधिकारी बसवला पाहिजे, ज्यामुळे त्यांना पण आमची काय कंडिशन्स असते, काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व लवकर होणार अशी मी अपेक्षा करतो सरांना. आम्ही सगळे सेल्समॅन आहेत. टार्गेट वार्षिक अचीवमेंट, बरोबर ना? अचीवमेंट असेल तर आम्हाला सॅलरी मिळते, नाही तर नाही मिळत. तोच प्रकार भरपूर आपले प्रश्न, प्रत्येक हुशार आहे, सगळ्यांनी ज्ञानी मनुष्य आहे जो दिवसभरमध्ये 100 दुकानदाराला हा ना आणि स्वतः हुशार समजतो, म्हणजे तो सेल्समॅन. तर त्यापेक्षा शॉर्टकटमध्ये बोलणार एकच विषय. भरपूर प्रश्न, भरपूर आंदोलन, भरपूर मीटिंग, सर्व काही आम्ही केले. प्रशासनामध्ये गेले, मंत्रालयामध्ये बसले, तिथं आम्ही त्यांना आमचे भरपूर डिमांड सांगितले, आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. ओके, डन, ठीक आहे. गव्हर्नमेंट एकच म्हटलं आम्हाला, तुम्ही कधी पण उठता, इथे येऊन जातात, जेव्हा तुमची इच्छा झाली तेव्हा तुम्ही काही ना काही डेटा आमच्याकडे घेऊन देतात. एक्झाम्पल, आम्हाला तुम्हाला काही द्यायचं असेल
विचार करा मी काय बोलतो, समजून घ्या. नाही लक्षात आलं तर परत विचारा. गव्हर्नमेंट एकच म्हटली, आम्हाला काही द्यायचं असेल, ठीक आहे ना, तर तुम्ही आम्हाला तुमची संख्या सांगा. लाडकी बहीण योजना फक्त जोडतोय, आपली नाही आहे. हां हां, त्याच्यामध्ये विषय असा आला, स्कीम चालू झाली, कमीत कमी महिना दीड महिना सर्व महिला भगिनींची लाईन तिथे लागलेली होती, बरोबर, फॉर्म भरण्यासाठी. प्रत्येक महिला विचार करत होती मला पैसे मिळाले पाहिजे. गव्हर्नमेंटनं काहीच नाही केलं, फक्त डेटा गोळा करून घेतला लेडीजचा. त्याचे रिझल्ट तुम्हाला आता 2-3 महिन्यानंतर दिसेल. तोच प्रकार आपला झाला. गव्हर्नमेंट आम्हाला म्हणते की बाबा ठीक आहे, तुम्ही अध्यक्ष असो, सचिव असो, साधारण माणूस असो, कोणी पण असो, आमच्या मंत्रालयामध्ये येतात तुम्ही, आम्हाला प्रत्येक वेळेला डिमांड करता आमच्या सेल्समॅनसाठी काय, आम्ही तुम्हाला काही देऊ इच्छितो, पण आम्हाला तुमचं आकडा सांगा, संख्याबळ सांगा. एक्झाम्पल, आम्ही 100 रुपये दिले दर महिन्याला, सर्वात छोटी वस्तू, फक्त 100 रुपये दर महिन्याला आम्ही दिले, तर तुमची संख्याबळ किती आहे आम्हाला सांगा तुम्ही आधी. इतके लोक बसले, माझ्यापेक्षा वयस्कर पण आहे, नवीन पण आहे, एज्युकेटेड आहे, कोणीही सांगू शकतो किती संख्याबळ असेल आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेल्समॅन लोकांचं. जेव्हापर्यंत आम्हाला आमचं संख्याबळ माहीत नाही राहणार, तेव्हापर्यंत आम्ही गव्हर्नमेंटसोबत भांडू शकत नाही, कोणतीही वस्तू मागू शकत नाही. तुम्ही कितीही मीटिंग करा, कितीही कार्यक्रम करा, त्यापेक्षा आपण सर्वांनी ॲक्च्युअल जे फॉर्म आहे आपल्या असोसिएशनचा ते भरा, ते निःशुल्क आहे. कोणाकडून काही वस्तू मागायची असेल आपल्याला तर आपल्याला संख्या सांगावं लागते. आज कोणता नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही इलेक्शनसाठी उभा असतो तर त्याचा मागे किती पाठबळ आहे, किती संख्या आहे, त्याच्यानंतर पुढचे पक्ष त्यांना तिकीट देतात, बरोबर. आम्ही राजकारणी लोक नाही आहे, पण आम्हाला काहीतरी पाहिजे मदत. आता रेशो सांगतो तुम्हाला एक्झाम्पल. हे आमचं एक म्हणजे जेव्हा आम्ही खूप थकले तर आम्ही फॉर्म लिंक सुरुवात केली, फॉर्म काढले. रेशो बघा, अहमदनगर फक्त 100 फॉर्म भरले गेले साहेब, 5.5%. 2023 ते 2025 साला 2 वर्षाची आमची मेहनत आहे बघा. म्हणजे काय अपेक्षा करणं, या माणसाला काय द्यायचं सांगा तुम्ही. नंतर नागपूर ओनली 37, 2%. अकोला फक्त 23 फॉर्म भरले गेले, 1.3%. नांदेडमध्ये 17 फॉर्म, 0.9%. अमरावतीमध्ये 16 सभासद फॉर्म भरले गेले, 0.9%. नंदुरबारमध्ये फक्त 11 फॉर्म भरले गेले, 0.6%. हे सगळे निःशुल्क फॉर्म आहे. आम्ही इतके हुशार सेल्समॅन लोक आहे, आम्ही बुद्धिजीवी शिक्षित म्हणता स्वतःला, आम्ही फक्त फुकटचा फॉर्म पण भरू शकत नाही. आणि जेव्हा आपल्यावर अडचण येते तर आम्ही काय म्हणता, साहेब आम्हाला कोणी मदत करत नाही. कोणासाठी मदत करायची सांगा मला. बीडमध्ये बघा तुम्ही, बघा बीडमध्ये काय 15 फॉर्म, उस्मानाबादमध्ये 16 फॉर्म, भंडारामध्ये फक्त 8 फॉर्म, परभणीमध्ये 9 फॉर्म, बुलढाणामध्ये 15, पुण्यामध्ये 436 फॉर्म. कारण तिथं आम्ही जिथं माणूस भेटतो तिथं काल धरून घेतो डायरेक्ट, ए बाबा चल पहिले फॉर्म भर, नाही तर मागणी करू नको तू, कारण तुझ्यामुळे आम्हाला त्रास होत आहे, तुझ्यामुळे आम्ही दुसरी मागणी करू शकत नाही. ॲक्च्युली मागणी नाही करण्याचं कारण कसं असतं, सेल्समॅन काम करतोय आणि आम्ही म्हणतो आमची युनियन आहे, आम्ही म्हटलं बाबा आज कोणत्याही सेल्समॅन मार्केटला जाणार नाही तर काय होणार. फक्त जे आपण बोलतो आपण 5 लोक नाही जाणार, 99 लोक जाणार तिथं, मग ते युनियन नाही ना. याच्यानंतर बघा तुम्ही, रायगडमध्ये 22, धुळेमध्ये 21, रत्नागिरी 197, गडचिरोली फक्त 4, सांगलीमध्ये 196, गोंदियामध्ये 7, सातारामध्ये 10 आहे, सॉरी 157 आहे, हिंगोलीमध्ये 10, सिंधुदुर्गमध्ये 97, जळगावमध्ये 34, सोलापूरमध्ये 336 झाले. ते कसे झाले ते पण सांगतो. मागच्या महिन्यापर्यंत फक्त 120 होते, 120 होते. आदरणीय श्रीकांत सर, सैनाथजी, लक्ष्मणजी, बाकी भरपूर तुम्ही सर्वांची मेहनत आहे. हे ज्यांनी आपल्या मनावर घेतलं विषय आणि सुरुवात केली तर आज खूप चांगला रिझल्ट आहे. 379 मेंबर भरपूर होतात, कमी नसतात, हा ना. कोल्हापूरमध्ये 379 आहे, सोलापूरमध्ये 336 मेंबर, म्हणजे चांगला ग्राफ आहे 1 महिन्याचा. आता तुम्ही विचार करा, कहते ना जब सेल्समैन ठान लेता है कि इसमें का इंसेंटिव लेना है तो टारगेट हो जाता है. और हमने सोचा जाऊ दे रे त्या दुकानदार मालाच नाही घेत, मग तू 10 चक्कर मार भाऊ, तिकडे काही होणार नाही, बरोबर है ना. तो ऐसा ही है बोलना मेरा मतलब. इसके बाद देखिए आप स्थिति आगे की,
जालना में 9 है, ठाणे में 12, ठाणे मतलब कितना बड़ा मुंबई है, सिर्फ 12 है। कोल्हापुर में बहुत अच्छी स्थिति है, वर्धा में 7 है, लातूर में 25 है, वाशिम में 25, मुंबई उपनगर में 11, यवतमाल में 11, मुंबई शहर में 13, पालघर में 8। अब आप सोचो, एग्जाम्पल लो, हम लोग भी आप ही की तरह सेल्समैन हैं, हम लोगों में सिर्फ पोस्ट का फर्क है, कोई एसआर होगा, कोई एसएम होगा, कोई आरएसएम होगा, ठीक है ना, हम लोग में इतना ही फर्क है। लेकिन हम लोग भी वही काम कर रहे हैं जो आप लोग कर रहे हैं, फिर भी हम लोग मेहनत करके इतना डेटा गोड़ा कर रहे हैं। 36 जिले में घूमना, ऐसी चीज़ें बोलने की नहीं रहती, लेकिन समझने की कोशिश करो। 36 जिलों में आने जाने का भाड़ा लगता है, वहाँ रुकने का खर्चा लगता है, 4 लोगों को इकट्ठा करने का खर्चा लगता है, 4 लोगों से बैठ के सादी बात नहीं की जाती, कम से कम चाय तो पीना पड़ती है, हर चीज़ में खर्चा है। हम फंड किसी से लेते हैं क्या? हम किसी से फंड जमा नहीं करते, हम किसी से ये नहीं बोल सकते भैया आप पावती काटो, क्योंकि हम वर्गनी गोरा नहीं करते, बरोबर है ना। लेकिन गवर्नमेंट से हमें कुछ लेना है तो हमें ये हमारे आंकड़े सुधारना होंगे, क्योंकि क्या होता है जब हम गवर्नमेंट के पास कुछ लेने जाएंगे तो गवर्नमेंट ये देखती भाई ये जो नेता आया, इस नेता के पीछे कितने लोग खड़े, नेता मतलब लीडर। आज मैं खड़ा हूँ, आप भी खड़े रहो, हम भी आपके पीछे खड़े रहेंगे, हमें कोई दिक्कत नहीं है, पर हम लोगों को ये समझना होगा कि हम लोग कितनी संख्या लेके जा रहे हैं गवर्नमेंट के पास। गवर्नमेंट बोलेगी नहीं यार, आज मैं तुमको मान लो एग्जाम्पल के लिए मैंने तुम्हारे पूरे महाराष्ट्र में समझ लिया है, ज़्यादा नहीं तो कम से 1 लाख सेल्समैन, 10% समझ लो सिर्फ। आज की पॉपुलेशन कितनी है अपनी, आप लोगों को मालूम है। हम 1 ही लाख सेल्समैन मानेंगे। अगर एक सेल्समैन को अगर गवर्नमेंट ने साल का 5,000 दिया तो कितना हो गया अपना बजट। तो जब गवर्नमेंट इतना लाखों में हमको पैसा देगी तो ताली बजाने के लिए कोई चाहिए कि नहीं चाहिए? कि सिर्फ अकेला जाकर जेब में चेक लेके आ जाने का? होता नहीं है ऐसा, कोई भी गवर्नमेंट देती नहीं है, चाहे वो कोई सा भी पक्ष हो। तो इन चीज़ों को आप समझिए, मेहनत करना पड़ेगी और ऐसा समझ के करना पड़ेगा जैसे हम हमारे परिवार के लिए कर रहे हैं। हर पेरेंट्स की जवाबदारी अपने बच्चों के लिए होती है, परिवार के लिए होती है कि नहीं भाई आज मैं दिन भर अगर अच्छा काम करूँगा, इंसेंटिव कमाऊँगा तो मेरे परिवार के काम आएगा, पेमेंट मिलेगा मुझे, मेरे परिवार के काम आएगा, तो परिवार चलता है। हम ये नहीं बोल सकते जानते वो कर रहा है उसको करने दे, जब कुछ होगा तो मैं देखूंगा मैं अच्छा हूँ। अभी हमारी किसी की भी नौकरी जो है व्यवस्थित और गारंटेड नौकरी नहीं है, सभी के ऊपर टंगती तलवार है। मैं ब्रोशर से लाया हूँ, अभी आप लोगों को कुछ ब्रोशर से दूंगा मैं, आप देखिए हमने क्या क्या मांगा हुआ है और कितनी अच्छी अच्छी बातें उसमें हमारी जो डिमांड जो तकलीफ है वो दी है। कुछ ब्रोशर से दूंगा मैं आप लोगों को, आप देखिएगा, चेक कीजिएगा, उसी से आपको अंदाजा जाए कि हम लोग क्या सोच रहे हैं। आज हमारा उद्देश्य है कि हमें सिर्फ इस प्रकार इकट्ठा होकर बैठना नहीं है, एक दूसरे का टाइम बिना काम से लेना नहीं है कि हमने 2 घंटे बैठ लिया, सुन लिया, फिर बाद में त्याला काय समजतं, आपल्याला शिकवतो, आपल्याला सगळं माहीत आहे। माहीत है भाई सबको, ये ना, इसलिए सेल्समैन है ना, मालूम सभी को, इसलिए हम सेल्समैन है। अगर मालूम नहीं होता तो सेल्समैन बनते ही नहीं हम लोग। तो आप सभी लोगों से निवेदन है, जैसे श्रीकांत सर मेहनत कर रहे हैं, मेहनत अपन सभी आप लोग कर रहे हो, हम लोग कर रहे हैं, हम सभी ने मिलकर के अच्छा काम करना है, मेंबरशिप बढ़ाना है। जिस दिन हमारे मेंबरशिप 5,000 हो जाएंगे उस दिन हमें कामगार मंत्रालय में या मुंबई जाने की गरज नहीं पड़ेगी, वो खुद हमारे पास आएंगे। हम लोगों ने ये बातें बोलने की नहीं रहती, रिकॉर्ड बहुत सारे रखे हुए हैं, फाइल खोलूंगा तो आप परेशान हो जाओगे देख देख के। हमने एकनाथ शिंदे मंत्री साहब, उनसे भी मिले, हम मेल किया, उन्होंने हमें कामगार मंत्रालय की तरफ भेजा, उनसे भी हमारी बातचीत हुई। इसके बाद जब हमें ऐसा मालूम पड़ा कि भाई राज्य के अंदर जो भी दिशा निर्देश मिलते हैं वो केंद्र से मिलते हैं, ठीक है ना, हमने डायरेक्ट केंद्र में भूपेंद्र जी यादव, केंद्रीय कामगार मंत्री, उनसे भी बात की, सब प्रूफ है हमारे पास। लेकिन हम सब सिर्फ एक ही जगह रुक जाते हैं, हमारे पास संख्या बन नहीं है। वो लोग सीधे कहते हैं यार हम देना चाहते हैं यार, कामगार बांधकाम कामगार जो है उनको हम दे रहे हैं, भाजी पाले वालों को दे रहे हैं हम, ऑटो रिक्शा वालों को हम दे रहे हैं, ठीक है ना, झुग्गी झोपड़ी वालों को हम दे रहे हैं, फिर आप लोगों को क्यों नहीं देंगे? लेकिन आप लोग संख्या तो पता हो, अब हम संख्या ही नहीं बता पा रहे हैं, क्या करना चाहिए अब आप ही बताइए। जितनी बातें मैं कह रहा हूँ ये सब आपको समझती है, सबको आपको इस चीज़ का ज्ञान है, इसलिए मैं एक ही बात बोला आपको, हम सब सज्ञानी है। जो दिन भर में 100 दुकानदार को मिलकर आ जाता है वो सबसे बड़ा ज्ञानी है। नारद मुनि के दूसरे भाई हम लोग हैं, सही है ना। इसने माल नहीं लिया होगा तो भी पास में जाकर सेठ, उसने 10 बॉक्स ले लिए, तू भी ले ले जल्दी से, तो वो बोलता मेरे पड़ोसी ने ऐसा लिया, लगा 5 मेरे को दे, हो गया काम उसका। तो ये चीज़ें समझो, हर चीज़ को छोटे छोटे टुकड़ों में बताना, एग्जाम्पल देके बताना, ये अब हमारी उम्र नहीं है। हम लोग सब पढ़े लिखे, हमें एकत्रित होकर के, एकजुट होकर के हमें काम करना है। आज 8 दिन 15 दिन से ये लोग सब मेहनत कर रहे हैं, यहाँ के साईनाथ जी है, लक्ष्मापुरे जी है, क्यों कर रहे हैं? ये इनका घर का काम कर रहे हैं क्या, या हम लोग हमारा घर बार छोड़ के हमारे घर का काम करने आए हैं यहाँ?
हम लोगों को सिर्फ एक ही उद्देश्य है, हमारा संगठन बड़ा होना चाहिए, एसोसिएशन बड़ा होना चाहिए। जो फ्री के फॉर्म है, सबसे पहली बात आप ये सोच लो कि हम लोग सेल्समैन क्या, सेल्समैन मतलब कौन? सेल्समैन में आपको बता दूं, प्रमोटर भी सेल्समैन में आते हैं। हमारी डिलीवरी जो करता है वो भी सेल्समैन में आता है। अब आप बोलोगे कैसे आता है? कई बार जब अपनी गाड़ी उसके डिस्पैच करने के लिए जाती है, 2-4 पीस बच जाते तो किसी को चिपका के आ जाता वो, तो वो भी सेल्समैन हुआ ना। तो ये सब चीज़ें समझो, हर व्यक्ति सेल्समैन है। आप फॉर्म भरो, जितने ज़्यादा फॉर्म भरोगे उतने हमारे मेंबर बढ़ेंगे, मेंबर बढ़ेंगे तो हमारा ग्राफ अच्छा हो जाएगा, ग्राफ अच्छा होगा तो हम आगे काम कर सकेंगे। आप आधी रात को फ़ोन करो, हम कहीं पर भी हो महाराष्ट्र में, हम आएंगे, लेकिन हमें आप लोगों का साथ चाहिए। बहुत सारे कायदे हैं, नियम है, धारा है। अब कुछ लोगों की अपेक्षाएं बन जाती है, साहब एसोसिएशन बन गया है, अब हमारी पगार बढ़ जाएगी या हमारा सेटलमेंट रुका वो मिल जाएगा। ये सब चीज़ें बाद में क्या आती है। अगर हम लीगल है तो मुझे नहीं लगता कि लीगल आदमी का सेटलमेंट रुकता होगा या पगार रुकती होगी। और जो अनलीगल है, जो सुबह 9 बजे काम पे जाता है, 12 बजे आके घर पर सो जाता है, साहब पकड़ लेता है, क्लेम नहीं मिलता, फिर एसोसिएशन में आता है कंप्लेन लेकर, सर मेरा पेमेंट रुक गया। तो सर क्या करेंगे, घर पे तू सोया है। सही है ना। बहुत सारे प्रश्न है यार, मुझे एग्जाम्पल देना अच्छा नहीं लगता है। आप लोग सब समझदार हो, हमारा उद्देश्य एक ही रखना है, हमें अच्छे से अच्छा काम करना है। अभी मैं कुछ डेटा आप लोगों को दूंगा, आप डेटा देखिए, ठीक है। मुझे नहीं मालूम था, कब में एक दूसरे को शेयर कीजिए, आपको समझ में आएगा कि हमारे प्रश्न क्या है और हमारे आंसर क्या है और हमारी डिमांड क्या क्या है। उसमें डिमांड भी डाली है मैंने। इसमें और कुछ सुधार करना तो आप हमें प्लीज़ बताइए, हम उसमें सुधार करेंगे। क्योंकि हर व्यक्ति समझदार नहीं होता है, समझदार होता है लेकिन कहीं ना कहीं हो जाता है। हम शादी के पत्रिका सबको बांट देते, पड़ोसी को देता ही नहीं है, बराबर है ना। और जिस दिन कार्यक्रम होता है उस दिन बाद में बोलते, का रे तू आला नाही जवळचा, त्याला पत्रिका देणे विसरले, और उसको भेटते साले मी झाडू लावली, मी मंडप बांधला ना, मलाच नाही बोलवलं, बरोबर है का नहीं। तो ये सब चीज़ें हैं, आप समझिए इस चीज़ को। विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य आज नवीन पदाधिकारी नियुक्ती पत्र विवरण व विक्री प्रतिनिधी मेळाव्याच्या कार्यक्रमाला मला याला उशीर झाला, याबद्दल आपल्या सगळ्यांचं बी दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय राहुलजी मोंगळे साहेब व तसेच माझे सहकारी मित्र माननीय श्रीकांतजी हवळगी साहेब व माननीय दीपकजी अडकमोल व तसेच मुजफ्फर का नाज काजीजी, गणेशजी वेळापुरे साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्मान्य व्यासपीठ, माझ्याबरोबर आलेले माजी नगरसेवक संजयजी कोळी, शिवानंदजी पाटील, उपस्थित असलेले सगळे या मेळाव्यात उपस्थित असलेले सगळे प्रतिनिधी बंधू भगिनी, आज आपण सगळे फार वेळापासून इथं उपस्थित आहात आणि आपल्या ज्या अडीअडचणी याच्या संदर्भात मेळावा घेतलं, त्याचा वाहापोह करण्यात आलं आणि शेवटी मेळावा म्हणले की आपल्या प्रतिनिधीचं गेल्या 25 वर्ष झालं संघटना स्थापन होऊन हवळगी साहेबांनी बोलताना म्हणले की आज संघटनेचं एक मोठं रूप धारण केलेलं आहे आणि आपल्याला उशिरा फार आपल्या कर्तव्याची आपल्याला माहिती झालेली आहे। आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत या संदर्भात शासनाचे जे काही लाभ मिळत असतो किंवा ज्या काही आपल्याला सिक्युरिटी हवी आहे ती आपल्याला मिळत नाही, या संदर्भात आपण बोललं गेलं। आपल्या सगळ्यांना शाश्वत करतो की आपले कामगार मंत्री आहेत पुणकर साहेब, मी जरूर एकदा त्यांच्याबरोबर तुमची बैठक लावून देईन आणि आपल्याला ज्या काही आपल्याला असंघटित कामगार म्हणून आपण जे गणलं जात आहे त्या आपल्या असंघटित कामगारांची जे महामंडळ आहे त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला हवळगी साहेबांना मी तेच म्हणलं की प्रत्येक असंघटित कामगाराला वेगवेगळं महामंडळ होत नाही। ज्या महामंडळ असंघटित कामगार असतात त्याच्यामध्ये आपण समावेश होऊ शकतो, कारण प्रत्येकाला एक टेबल, प्रत्येकाची दालन आणि प्रत्येकाला एवढं मोठं कर्मचारी व हे महामंडळ झाले की ते सगळं आलं, एवढं शासन आपल्याला नाही करत। आता आम्ही सांगायचं म्हणजे आम्ही वीरशैव लिंगायत समाजासाठी महामंडळ स्थापन करा म्हणून आम्ही कितीतरी वर्ष मागं लागलं, गेल्या 2 वर्षाखाली जाहीर झालं, पण ते ओबीसी महामंडळमध्ये त्याचा समावेश करण्यात आलं आणि त्यातूनच लाभ
आता त्यांनी द्यायचं ठरवलं. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं नाही, कारण एवढं मोठं खर्च सरकार उचलत नाही, प्रत्येकाला आपलं वेगळं. पण जरूर बैठक लावून ज्या महामंडळामध्ये आपलं समावेश करता येईल ते करून आपल्याला न्याय मिळवून देण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करेन. कारण आपण आज वस्तू विक्री कर्मचाऱ्यांची परिस्थिती आम्ही बघतो ना डोळ्यांनी. सकाळी उठले की 8 वाजता दुकानं उघडत नाहीत, त्या मोठमोठ्या त्यांच्या दुकानासमोर आपण बॅगा घेऊन उभारलेला असता आणि त्यांनी जेव्हा अपॉइंटमेंट किंवा हे दिल तेव्हा त्याच्याबरोबर बोलण्याचा आपल्याला टाइम मिळतो. आणि सातत्यानं ऊन असू द्या, वारा असू द्या, कुठलेही आपल्या घरातली अडीअडचणी असू द्या, आणि ह्या सगळ्याला मात करून आपण या गावातनं दुसऱ्या गावाला जाणं, परत रात्री घरी येणं. मला असं वाटत नाही, मला लक्षात येत नाही की सकाळी उठलेला माणूस रात्री पर्यंत घरी येत नाही आणि परत सकाळी उठायचं परत घरी जाय. परत आपले कितीतरी कौटुंबिक अडीअडचणीला बाजूला ठेवून तुम्ही कष्ट करत असता. मगाशी म्हणले त्यांनी की आपल्या ह्या सगळ्यामधला दो आहे. एक तर आपल्या ज्या ग्राहकांना ज्या प्रोडक्ट पाहिजे त्यांना त्या तिथपर्यंत नेऊन पोचविणं, आणि आपलं सातत्यानं आपलं जे विक्री असतात, ज्या कंपन्या असतात, त्यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करणं. या सगळ्या गुंतागुंतीच्या कामामध्ये आपण एवढे व्यस्त असता की आजपर्यंत ज्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या सोडविण्यासाठी आपल्याला सरकाराकडनं काम मागावं, आणि ह्यासाठी आपण जे प्रयत्न चालू आहे जरूर मी त्याला खरंच मी पुणकर साहेब माझ्याबरोबर मी पुणकर साहेबांच्या वडील होते, आमचे भाऊसाहेब पुणकर आमचे अध्यक्ष होते, तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. त्यामुळं आज पुणकर साहेबांचंही माझ्याशी चांगले संबंध आहेत. आपली बैठक लवकरात लवकर या 8-15 दिवसामध्ये लावून देईन, आणि ह्या पुढेही पुढचं ज्या कामाला जे मदत लागणार ते मदताला मी सातत्यानं तुमच्या पाठीमागे असं शाश्वत करतो. आणि मला इथं बोलिलं 2 शब्द बोलण्याची संधी दिलं आणि तसंच आमचं मान सन्मान केलं. आपल्या असोसिएशनचं मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये आपल्या हे सेल्स बांधव हे काम करता करता कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांचं क्लर्कपदी निवड झालेलं आहे. आपलं काम करून जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये क्लर्कपदी निवड झालेलं आहे. मी आपले जे आमदार साहेब आहेत माननीय विजयकुमार देशमुख मालकांना मी विनंती करतो की त्यांचं शॉल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. माननीय स्वप्नील. हा सत्कार स्वीकारण्यासाठी माझे मिस्टर संतोष गोसावी यांनी स्टेजवर यावे, कारण त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोचलेले. त्यांनी मला कधीच नाही असं म्हटलं नाही. माझं शिक्षण असू देत, MSCIT असू देत, नोकरी असू देत, किंवा इवन ड्रायव्हिंग, म्हणजे माझे मिस्टर मला म्हटलं की गाडी शिक किंवा विक, मला काही सांगू नको. दुसऱ्या दिवशी तीच गाडी घेतली, मैत्रिणीला पाठीमागं बसवलं आणि 80च्या स्पीडने मी 4 किलोमीटर गेले. नंतर असा एक योग आला की 4 व्हीलर शिकायची खूप इच्छा होती. मी त्यांना म्हटलं मला 4 व्हीलर शिकायची, त्यांनी तीही शिकवली. पण 2 वर्षापूर्वी माझं थोडंसं एक नॉर्मली ॲक्सिडेंट झाला की त्यातही माझा पाय साथ देत नव्हता. तरीही त्यांनी मला 17व्या दिवशी उठून उभं केलं की काही नाही, ही बॅग घे आणि मार्केटिंग कर, मला बाकीचं काही माहीत नाही. तर हा सत्कार त्यांनी घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सर्वांना विनंती आहे आपल्या विक्री प्रतिनिधींना. तर आपण गेल्या 25 वर्षापासून आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण या संघटनेच्या माध्यमातून आपण काम करतोय की जे विक्री प्रतिनिधी आहेत ॲक्च्युअली आपल्याकडे जे कामं करतात सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्या लोकांचा एक 2-3 लोकांचा मला रिव्ह्यू पाहिजे की बाबा आजचा कार्यक्रम कसा वाटला.
गेल्या एक 8-10 वर्षापासून या संस्थेशी जोडलेलं आहे. कारण प्रत्येक वेळी ग्रुपमध्ये मी असतो, कुणी निधन झालं काय झालं, ही संस्था खूप सुंदर काम करते. आणि अशी एक आहे जे आमच्या सरांनी सांगितलेले आहे, विक्री प्रतिनिधी जे आहेत त्याच्यासाठी शासन दरबारी आमदार साहेबांना जे विनंती केली आहे त्याचा पाठपुरावा करण्यात यावा सर. कारण खूप अवघड परिस्थिती आहे सेल्स प्रतिनिधींची आणि खूप सुंदर काम चाललं आहे. खूप खूप शुभेच्छा सर. विक्री प्रतिनिधीतर्फे मालकांचं आणि शिवानंद पाटील अण्णांचं आणि कोळी साहेबांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मी मालकांना आम्ही एक सुचवू इच्छितो की या विक्री प्रतिनिधींचं जे काय तुम्ही पण म्हणजे जे जाणून बोललेलं आहे की जे आमची परिस्थिती काय आहे काय नाही याचा पाठपुरावा मालकांनी करावा. आणि जे काही सरकारी माध्यमातून जे आम्हाला अनुदान मिळेल किंवा सहकार्य मिळेल त्या सहकार्याची अपेक्षा करतो. धन्यवाद. MPSCमधून माझं सिलेक्शन झालं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सिंधुदुर्ग कलेक्टरमध्ये. माझ्यासाठी खास आनंदाची समजला होता. आनंद शब्दात मांडणे खरोखरच कठीण आहे. आज या सत्कार समारंभात तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तींसमोर उभं राहून बोलण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. ह्या यशामागे माझा केवळ वैयक्तिक प्रयत्न नाही तर माझ्या कुटुंबियांची, गुरुजनांची आणि मित्रपरिवाराची खूप मोठी साथ आहे. MPSCमध्ये तयारी करताना खूप वेळा अपयश, पराजय हा होतच राहतो. त्यातून पुढे जाणं हाच महत्त्वाचं आहे. मी गेली 7 वर्ष परपेटीमध्ये काम करत आहे. PSR पासून मी पुढंच प्रगती करत गेलो. आज मी SSR या पोस्टवर होतो. माझ्या परपेटीमधून जे सर्व जे साहेब वगैरे होते त्यांनी सगळ्यांनी मला मोलाची साथ दिली. आज या यशामधून मला अधिक जबाबदारीची जाणीव होते. सरकारी अधिकारी म्हणून माझ्याकडून समाजाला अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. हेच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. सर्वांना सप्रेम शिवशरणा. उपस्थित व्यासपीठ मान्यवर, आपल्या विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी येवले साहेब काही कारणास्तव येऊ शकले नाहीत, तर त्यांच्यातर्फे मी क्षमा मागतो आपल्या सर्वांची. आणि आजच्या आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले श्री विजयकुमार देशमुख साहेब, त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. त्यानंतर आपल्या प्रमुख उपस्थिती दीपक, आपल्या संघटनेचे दीपक अडकमोल साहेब असतील, श्रीकांत हावळगे साहेब असतील संपर्क समूह, गुलफराज काजी साहेब असतील, गणेश वेळापूर साहेब असतील, यासिन उमराणी साहेब असतील, पूनम पुरीगोसावी मॅडम असतील, चंद्रकांत वळाकट्टी असतील, या सर्वांचे मी आणि आपणा सर्वांचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.